या इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, या इथे आपण पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर हिल महापौर मॅरेथॉन ही पहिली देशातली हिल रन असलेली पहिली स्पर्धा आपण पनवेल महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे। त्यासंबंधीची माहिती आपल्या पत्रकार बंधूंना देण्यासाठी आयोजित केलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेप्रसंगी उपस्थित या स्पर्धेचे मुख्य प्रवर्तक आमचे नेते सन्माननीय परेश शेठ ठाकूर या इथे उपस्थित, सन्माननीय उपमहापौर प्रमिलाताई पाटील या इथे उपस्थित। सांगू इच्छितो की देशातली पहिली हिल मॅरेथॉन ही पनवेल महानगरपालिकेने आयोजित केली। या पनवेल महापालिकेच्या स्थापनेमध्ये सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं मोठं योगदान आहे आणि या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत। म्हणूनच या इथे तुम्हाला व्यासपीठावर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक या इथे तुम्हाला प्रतिनिधी दिसत आहेत, कारण सामूहिक प्रयत्नांनीच आपण या शहराची ओळख आपण निर्माण करू शकतो। विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक विरोध करणारी आहोत, त्यामुळे चांगल्या ज्या योजना असतील ज्यामुळे पनवेल शहराची महापालिकेची ओळख निर्माण होईल त्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग असेल आणि आजच्या उपस्थितीवरनं त्यांनी दाखवून दिला, त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो। आज या शहराची ओळख शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि या शहराची ओळख क्रीडा संस्कृतीला प्राधान्य देणारं शहर म्हणून ही भविष्यात ओळख निर्माण होईल, त्यासाठी आमचा हा पहिला छोटासा प्रयत्न आहे। कारण पनवेल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। विमानतळ आहे, मेट्रो आहे, सर्वात मोठा रेल्वे स्टेशनचा हब आपल्या इथे येतोय। भविष्यामध्ये या इथे जी बुलेट ट्रेन जाणार आहे त्याचं स्टेशन या इथे आपल्या एअरपोर्टच्या खाली आपलं भविष्यात स्टेशन असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 25 वर्षाकडे बघितलं तर हे शहर येणाऱ्या 25 वर्षामध्ये प्रचंड वेगाने वाढणार आहे आणि ते खूप विकसित होत जाणार आहे आणि आजूबाजूला एज्युसिटी येते, मेडिसिटी येते, त्यावेळेला आपण कुठे तरी या शहराची ओळख निर्माण करायला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायला पाहिजे, म्हणून खरोखर या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आमचा पहिला प्रयत्न आहे। निश्चितच थोड्या अडचणींना आम्ही सामोरे जातोय, पण आमच्या सोबत परेश ठाकूर साहेब आहेत ज्यांना मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, म्हणून आम्ही त्यांना या स्पर्धेचे मुख्य प्रवर्तक नेमलेले आहेत। त्यानंतर लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या रिचा मॅडम आहेत, त्यांना या स्पर्धा घेण्याचा अनुभव आहे, त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेतलेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबरोबरच आपल्या या शहराची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांचाही सहभागासाठी आम्ही 3 किलोमीटरची पण स्पर्धा याच्यामध्ये ठेवलेली आहे। 42 किलोमीटर आहे, 21 किलोमीटर आहे, 10, 5 आणि 3 किलोमीटर मध्ये मी सर्व माझ्या याच्यात आव्हान पण केलेलं आहे की दिव्यांग बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील आणि आपली लहान मुलं असतील, यांना सुद्धा आम्ही 3 किलोमीटर साठीची ड्रीम रन ठेवलेली आहे। त्याच्यात सुद्धा आता वेगाने रजिस्ट्रेशन वाढत जात आहेत, नागरिकांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्त होतोय। आता ह्यामध्ये ही जी दिसतीये ती आहे गिरिजा, ती या स्पर्धेचं एक आयकॉन आहे। त्याच्यानंतर हा धावताना दिसतोय तो शिखर आहे। अशी 2 नावं आम्ही इथे आमच्या कोर कमिटीने या इथे सुचवली, त्यामुळे हा शिखर आणि ही गिरिजा। यामध्ये आम्ही पर्यावरण रक्षणाचं सुद्धा संदेश या स्पर्धेद्वारे आम्ही हिल मॅरेथॉन आयोजित करून देतोय, कारण वेगाने होणारा विकास हा पर्यावरणाचा ऱ्हास करत असतो, त्यामुळे पर्यावरण कसं जपलं जाईल यासाठी सुद्धा नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे। त्यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत। राहिला खर्चाचा विषय, सन्माननीय परेश ठाकूर साहेब आहेत, अरविंदजी म्हात्रे साहेब, हे सगळे दिग्गज खेळाडू आहेतच। मध्यंतरी सिडकोचा एक संभ्रम निर्माण झाला, म्हणून मध्ये सिडकोनी ही परवानगी नाकारली होती, पण जेव्हा आम्ही सिडकोला पुन्हा पटवून दिलं आमदार साहेबांच्या माध्यमातून MD साहेबांना, तेव्हा सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन त्यांनी या स्पर्धेला पुन्हा परवानगी दिली। त्यामुळे थोडा उशीर झाला, पण आमचे सर्व सन्माननीय देणगीदारांचे, जसं अरविंदजी बोलले, आमची चर्चा चालू आहे। पण रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून 1.5 कोटी खर्च याच्यात अपेक्षित आहे आणि रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुमारे 70 लाख जमा होणार आहेत रजिस्ट्रेशन,
उरलेले 70-80 लाखांमध्ये आमचे स्पॉन्सर शोधणं चाललेलं आहे. मी वैयक्तिक माझ्या कंपनीकडनं या स्पर्धेसाठी 5 लाख रुपयाची देणगी देणार आहे. आणि असेच अनेक सन्माननीय देणगीदार ह्या इथेच पण बसलेले आहेत. त्यामुळे आम्हाला निश्चित आहे की आम्ही कमीत कमी भार पनवेल महानगरपालिकेला देऊ. पण पुढच्या वेळी मात्र ही स्पर्धा जे काट टाकून मार्गक्रमण करेल ते तुम्हाला नंतरच्या 10 वर्षात 20 वर्षात आपल्याला निश्चितच समजेल. जशा मुंबईमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होतात तशाच लेवलवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आमचा पहिला प्रयत्न आहे आणि पहिल्या प्रयत्नाला नेहमी अडचणी या असतातच. पण हे लक्षात राहील की ह्या विश्वस्त मंडळाने ही स्पर्धा सुरू केली होती हे निश्चितच पनवेलकरांना भविष्यात जाणवेल. त्यासाठी आपला सहभाग सुद्धा अपेक्षित आहे. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी असं